So hello everyone, I'm Dr. Bhavna. She is my patient, Smita Demelo. We have done her perio surgery and this is her last day. So we are just going to ask her how was her experience after the surgery. Usually ही जी सर्जरी याच्यानंतर ह्याच्या आधी लोक खूप घाबरतात. त्यांना वाटतं सर्जरी म्हणजे की ओपनिंग आणि काय काय होणार आमच्यासोबत. येस, इट इज देअर बट कम्पॅरेटिव्हली इट इज मोर बेनिफिशियल. जर तुम्ही दुसऱ्या वेळी जर बघाल तर थोडं करेज घ्यावं लागतं सर्जरी. येस म्हणजे सर्जरीला इनिशिएट करायला थोडं करेज असतं. पण या तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटतं आफ्टर सर्जरी, म्हणजे व्हॉट इज युअर मला एक्सपिरियन्स अगोदर बिफोर काही अँड याची आफ्टर. कल्पना नव्हती. येस. फक्त थोडासा प्रॉब्लेम ते होत होतं, लाईक माउथ मध्ये फ्रेशनेस नव्हता किंवा हे, आणि ते एका टूथचा प्रॉब्लेम झाल्यामुळे डॉक्टरांकडे आले. पण त्यांनी मला एक्सरे नंतर सांगितलं की हा प्रॉब्लेम आहे. तेव्हा मला कळलं की हा पिरियडेंटिसचा प्रॉब्लेम असतो असं. आणि त्यांनी मला श्युरिटी दिली की माझी वाईफ भावना खूप स्पेशल आहे, याच्यामध्ये स्पेशालिटी आहे त्यांची, आणि त्या खूप चांगल्या व्यवस्थित तुझं सर्जरी करतील. तेव्हा मी तयार झाले. हो, थोडंसं पेनफुल आहे, पण त्याच्यानंतरचा जो इफेक्ट किंवा फिलिंग जी आहे फिलिंग. ती खूप सुंदर, म्हणजे खूप असं फ्रेश वाटतं, खूप चांगलं वाटतं आणि केल्यानंतर. आणि मला वाटतं की ह्याचा म्हणजे खूप फायदा आहे. लॉंग टर्म लॉंग साठी टर्म साठी खूप खरंच फायदा याचा आहे. आणि खरंच जर कोणाला हा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ही सर्जरी करून घ्यायला पाहिजे. आणि मी खूप तुमचे आभार मानते. अरे थँक्यू असं सो नाही. मच. मोस्ट वेलकम.